जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधील राहणारे शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत मोठी बातमी आता सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे. बघा, 1252 कोटी पीक विमा मंजूर झालेला आहे. बऱ्याच दिवसापासून जे शेतकरी बांधव 75% अग्रिम व खरीप पीक विम्याची वाट पाहत होते त्यांना आज चांगलाच दिलासा मिळणार आहे. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, 1252 कोटींचा निधी आता सरकारकडून मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी मिळणार असा प्रश्न वारंवार शेतकऱ्यांच्या मनामध्ये होता. त्याच प्रश्नाचे उत्तर लाईव्ह प्रूफ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज सांगितलेलं आहे. आपण तो लाईव्ह व्हिडिओ देखील पाहून घेणार आहोत, ज्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी असं स्पष्टपणे सांगितलं आहे पीक विमा कधी मिळणार व तुम्हाला काही महत्त्वाचे अर्ज करून घ्यावे लागणार तरच तो पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. आता कोणते महत्त्वाचे अर्ज करायचे आहे आणि काय म्हणलेले आहे देवेंद्र फडणवीस साहेब, चला तर अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया. अखेर मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानंतर आता पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याला सुरू झाली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, बऱ्याच दिवसापासून तुम्ही ज्या बातमीची वाट पाहत होता तीच बातमी आता सरकारने आज दिलेली आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा रात्री ही बातमी या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे की बघा आज तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार. तर पीक विमा कधी जमा होणार? बघा दुपारी 2 वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. बघा आता ही महत्त्वाची माहिती कृषी मंत्री दत्ता भरणे आणि आपले मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा आज तुमच्या खात्यामध्ये 75% अग्रिम या ठिकाणी जमा होणार आहे अशी माहिती बघा शासनाने या ठिकाणी दिलेली आहे. तर मग या ठिकाणी शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहू शकता आज तुमची जी काय प्रतीक्षा होती ती तुमची संपली आहे. तर मग शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे की नेमका पीक विमा तर आता मिळणार, परंतु आता पीक विमा आज आमच्या खात्यामध्ये खरंच जमा होणार आहे का? तर हा शेतकरी बांधवांनो, परंतु एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, पीक विमा वितरित झाल्या तुमच्या अकाउंटमध्ये रक्कम मिळणार नाही. रात्रीचे 12 पण वाजू शकतात आणि बघा 3 पण वाजू शकतात आणि काही शेतकऱ्याला दुपारी 2 वाजल्यानंतर पण पीक विमा येऊ शकतो. म्हणजे बघा आता निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. बघा तारीख फिक्स झाली आहे. तुमच्या खात्यामध्ये आज निधी जमा होणार आहे. मग रात्रीचे 12 का वाजना पण तुमच्या खात्यामध्ये निधी येणार आहे. परंतु एक समस्या आहे शेतकरी बांधवांनो, बघा हा निधी सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही असे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. आज काही मर्यादित जिल्ह्यांमध्येच पीक विमा वाटप होणार आहे. तर कोणते ते असे महत्त्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यांमध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधीचे वाटप होणार आहे ते आता आपण पाहून घेऊया. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा पीक विम्याचा दुसरा टप्पा आज दुपारी 2 वाजल्यापासून तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल. बघा आता ठिकाणी पीक विम्याचा लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. बघा आता या ठिकाणी बघा 19 आणि 20 जे का ऑगस्ट होते, या ऑगस्टला बघा झालेल्या अतिवृष्टीमुळे खूप सारे नुकसान झाले होते, पंचनामे झाले होते, परंतु बघा मुहूर्त लागलेला नव्हता. पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मुहूर्त लागलेला नव्हता बघा, परंतु आज मुहूर्त पण लागलेला आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते कोणते महत्त्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होईल ते आता आपण पाहून घेऊया. तर शेतकरी बांधवांनो, बघा सुदैवाने नुकसान झालेल्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे बघा शनिवारपर्यंत पूर्ण झालेले आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कृषी विभागाला फक्त आणि फक्त याच महत्त्वाच्या बघा 13 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा म्हणजे की 75% अग्रिम आणि रब्बी पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावा ही अशी बघा बातमी मिळालेली आहे. असे आदेश या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला दिली आहे. ही बातमी बघा पीक विम्याची वाट बघणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अतिशय बघा दिलासादायक ठरणार आहे. म्हणजे बघा बऱ्याच दिवसापासून तुम्ही वाट पाहिली होती, परंतु आता तुम्हाला वाट पाहण्याची गरज नाही, कारण बघा आज तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. परंतु बघा सर्व शेतकऱ्याला निधी काय मिळणार नाही. हेच 13 जिल्हे आहे ज्या 13 जिल्ह्यामध्ये आज निधी जमा होणार. तर ती 13 जिल्हे आपण लगेचच्या ठिकाणी अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया. बघा शेतकऱ्याला ही एक दिलासा देणारी गोष्ट म्हणजे बघा शेतकरी बांधवांनो,
आता मंगळवारी दुपारी 2 वाजल्यापासून बघा म्हणजे की शेतकरी बांधवांनो काही शेतकऱ्याला या ठिकाणी पीक विमा मिळालेला नाही बघा. तर असे जे काय शेतकरी आहे आता या ठिकाणी पीक विम्याचा जो काय म्हणजे बघा पहिला टप्पा म्हणजे की 25% अग्रिम होता. आता राहिलेला जो काय पीक विमा आहे तो या ठिकाणी आज तुम्हाला मिळणार आणि मंगळवारी पण या ठिकाणी काही शेतकऱ्याला पीक विमा मिळणार. म्हणजे मंगळवारी सुद्धा या ठिकाणी 13 जिल्ह्यांची यादी पुन्हा प्रसिद्ध होणार आहे. परंतु आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर निधी जमा होईल. तर आज कोणत्या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला निधी जमा होईल त्याची पण यादी सरकारने अशी स्पष्टपणे सांगितली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्याला पहिला टप्पा पीक विम्याचा मिळालेला नाही त्यांच्यासाठी कृषी मंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. शेतकरी बांधवांनो, घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. हा पीक विमा सर्व शेतकऱ्याला मिळणार आहे. कोणीही आता या 75% अग्रिम पीक विम्यापासून वंचित राहणार नाही. कृषी विभागाने नवीन अपडेट आत्ताच्या ठिकाणी दिली आहे. जर तुम्ही चुकीच्या मार्गाने पीक विमा भरला असेल बघा 2022 पासून तर 2024 पर्यंत जर तुम्ही चुकीच्या मार्गाने जर पीक विमा जर भरला असेल त्या ठिकाणी तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. पण तुम्ही या ठिकाणी बघा बरोबर मार्गाने जर तुमचे नुकसान झाले असेल आणि तुम्ही तक्रार दिली असेल, तुम्ही पीक विमा भरला असेल तर आज तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. तर ते कोणते महत्त्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये आज निधी जमा होईल त्याची पण माहिती सरकारने आज अशी दिलेली आहे. तर बघा शेतकरी बांधवांवर पीक विमा जमा होण्यासाठी विलंब या ठिकाणी बराचसा झालेला आहे. परंतु आता ही डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार. बघा आता मागेच पीक विमा मिळायचा होता पण बघा खूप सारे आंदोलने पण सुरू होती, काही तांत्रिक अडचणी पण आल्या होत्या, ट्रॅफिक जाम होतं, अशा बऱ्याचशा समस्या आल्या होत्या. यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला नाही. आता बघा अतिवृष्टीमुळे नांदेड, बुलढाणा, बीडस असे बरेचसे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये कापूस आणि बाजरी पिकांचे जवळपास 55 ते 50% या ठिकाणी नुकसान झालेलं आहे शेतकरी बांधवांनो. म्हणजे बघा आता तुम्हाला सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. बघा या नुकसानीचे बघा पंचनामे करून आता 100% नुकसान भरपाई तुम्हाला मिळणार आहे. मुख्यमंत्री साहेबांनी असे स्पष्टपणे सांगितलं आहे. बघा कृषी विभागाचे अधिकारी पंचनाम्याच्या कामामध्ये गुंतले होते त्यामुळे तुम्हाला पीक विमा जमा झाला नव्हता. परंतु आता कसलाच विलंब होणार नाही. आज तुमच्या खात्यामध्ये निधी मिळणार. आता लगेच आपण तात्काळ ते महत्त्वाचे जिल्हे पाहून घेऊया ज्या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होईल. आता बघा 2022 पासून ते 2024 पर्यंत बघा जो पीक विमा थकलेला होता तो आता केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजे बघा हा जो काय निधी आहे तो केंद्राकडून आता मागितलेला आहे. बघा आता 3-4 वर्षांचा थकलेला पीक विमा तात्काळ बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहे. त्यामुळे बघा शेतकरी बांधवांनो आज तुमच्या खात्यामध्ये टोटल 13 जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होईल आणि उद्या पण या ठिकाणी 13 जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होईल. उद्याची यादी तर उद्या येईल परंतु आज ज्या महत्त्वाच्या 13 जिल्ह्यांची यादी आलेली आहे ती यादी आता आपण पाहून घेऊया. ते कोणते महत्त्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी येणार आहे. बघा आता कसल्याही प्रकारे तुम्हाला विलंब होणार नाही कारण मुख्यमंत्री साहेबांनी थेट आज आदेश दिला आहे. मुख्यमंत्री साहेबांचा आदेश म्हणजे की अंतिम आदेश. बघा ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून पण पीक विमा जमा झाला नाही त्यांना आता कसलीच या ठिकाणी काळजी चिंता करण्याची गरज नाही. कारण बघा आता महत्त्वाच्या 13 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार. उद्या पुन्हा 13 जिल्ह्यामध्ये पीक विमा होणार. आता उद्याची यादी तर आपण उद्या पाहू परंतु आजची यादी या ठिकाणी सरकारने सांगितली आहे तर ती यादी आता आपण पाहून घेऊया. बघा शेतकरी बांधवांनो आता पहिला जे काय टप्पा होता तो पहिल्या टप्प्यामध्ये काही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला तर काहीला नाही मिळाला. परंतु जो काय आता 75% अग्रिम आहे ते फक्त याच बँकेमध्ये जमा होणार आहे. बघा त्या महत्त्वाच्या कोणत्या बँके आहे बघा त्या बँके आता आपण पाहून घेऊया. तर बघा HDFC बँक, येस बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक, कॅनडा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, ॲक्सिस बँक, बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र बँक. बघा स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस बँक यासारख्या बँकांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आता ते महत्त्वाचे 13 जिल्हे आपण पाहून घेऊया ज्या 13 जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून निधीचे हस्तांतर होणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा तुम्हाला आता कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज पडणार नाही. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा पीक विमा जमा होणाऱ्या 13 जिल्ह्यांची यादी आज या ठिकाणी सरकारने अधिकृतपणे अशी जारी केलेली आहे. बघा जे का 13 जिल्हे आहे ज्या 13 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधीचे वितरण होणार आहे ते कोणते जिल्हे आहे. बघा बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी बातम्या पण आल्या होत्या आज पीक विमा येणार, उद्या येणार.
या तारखेला येणार, त्या तारखेला येणार, या वारी येणार, रात्री येणार, दुपारी येणार, परंतु बघा अधिकृत तारीख कोणी सांगितली नव्हती. आज बघा अधिकृत तारीख जाहीर झाली, म्हणजे आजपासूनच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे. आता जो काय पहिला नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे काही शेतकरी बांधवांनो सोलापूर, नंतर लातूर. बघा सोलापूर, लातूर, परभणी, जालना, चंद्रपूर, यवतमाळ. आता हे जे काय जिल्हे आहे या जिल्ह्यामध्ये निधी जमा होणार. आणखीन बघा आता यवतमाळ, सातारा, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी आणि शेवटचा जो काय जिल्हा आहे तो म्हणजे की नांदेड. हेच महत्त्वाचे जिल्हे आहे. याच जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा होणार आहे आणि उद्या पुन्हा 13 जिल्ह्यांची यादी येणार आहे. आता ती 13 जिल्ह्यांची यादी उद्या आल्यावर आपण या ठिकाणी पाहू. परंतु बघा हेच महत्त्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये निधी जमा होणार आणि या ठिकाणी या बँकांमध्ये निधी जमा होणार. आता सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर मग शेतकरी बांधवांनो तुम्ही कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. आता 1252 कोटींचा पीक विमा तुम्हाला मिळणार आहे. 75% अग्रिम तुम्हाला मिळणार आहे. हेक्टरी किती मिळणार हा सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न असतो. हेक्टरी सांगता येत नाही शेतकरी बांधवांनो, कारण या ठिकाणी बघा जे काय तुम्ही पीक विमा भरला होता हे प्रत्येक पिकानुसार या ठिकाणी पीक विमा तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही तूर, कापूस, सोयाबीन असे जर पिकं जर पीक विमा फॉर्म भरताना लिहिलेले असतील तर बघा त्या काळी बघा तूर, कापूस बघा आणि या ठिकाणी जो काय सोयाबीन पीक आहे याचे नुकसान झाले होतं तर याला सर्वाधिक रक्कम मिळणार आहे अशी माहिती सरकारने दिलेली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो ही होती आताची सर्वात महत्त्वाची बातमी. व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.